तर मित्रांनो, तुमच्याही यूट्यूब चॅनलवर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे। आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनल मॉनेटायझेशनसाठी अप्लाय करता। यूट्यूब चॅनल मॉनेटायझेशनसाठी अप्लाय केल्यानंतर काही वेळानंतर मग तुम्हाला मेल येतो की तुमच्या चॅनलवरती रिच कंटेंट आहे। आणि हा ईमेल आल्यानंतर मग तुम्ही गडबडून जाता, गोंधळून जाता की आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेमकी काय झालेलं आहे, आपल्या चॅनलला मॉनेटाइज झालेला नाही। तर मित्रांनो, रिच कंटेंट आल्यानंतर मग आपल्या चॅनलला मॉनेटाइज होत नाही। आणि मग तुम्ही विचार करत राहता की हा रिच कंटेंट म्हणजे नेमकी काय आहे आणि तो कशामुळे येतो। तर पहा मित्रांनो, रिच कंटेंट म्हणजे तुम्ही एखादा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्ही दुसऱ्या कोणाचा म्युझिक व्हिडिओ किंवा एखादा फोटो वापरलेला आहे आणि तो फोटो तुम्ही कुठून तरी डाउनलोड करून फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून किंवा यूट्यूबवरूनच डाउनलोड करून आणि तुम्ही तो तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलेला आहे। आणि तो व्हिडिओ मित्रांनो तुमचा व्हायरल झालेला आहे आणि त्या व्हिडिओवरती तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 2 किंवा 3000 वॉच टाइम त्याच व्हिडिओवरती तुम्हाला भेटलेला आहे। आणि हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर मग तुम्ही तुमचा यूट्यूब चॅनलला मॉनेटायझेशनसाठी अप्लाय केलेला आहे आणि त्यामुळे मग तुम्हाला रिच कंटेंट हा आलेला आहे। तर रिच कंटेंट आल्यानंतर मग काय करायचं आहे की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये तर सगळे व्हिडिओ चेक करायचे की कुठल्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्याचं गाणं, म्युझिक किंवा फोटो वापरलेला आहे। तर जेवढ्या पण व्हिडिओमध्ये हे वापरलेलं असेल दुसऱ्याचं कोणाचं कॉपी करून डाउनलोड करून म्हणा, तर ते सगळे व्हिडिओ आपल्याला मग काय करायचे आहे, आपल्या चॅनलवरून काढून टाकायचे। तर ते अनलिस्टेड किंवा प्रायव्हेट करून ठेवायचे नाही, तर ते डायरेक्ट आपल्याला काढून टाकायचे आहेत। तर हे सगळे व्हिडिओ काढल्यानंतर मग आपल्याला आपलेच व्हिडिओ बनवायचे आहेत। तर हे व्हिडिओ आपल्या आवाजामध्ये बनवायचे आहेत आणि आपला चेहरा त्यामध्ये दाखवायचा आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तर पहा मित्रांनो, रिच कंटेंट येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपण कोणाचेही व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजिबात टाकायचे नाही। फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून किंवा यूट्यूबवरून डाउनलोड करून आपल्या यूट्यूब चॅनलवरती कधीच टाकायचे नाही। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जरी रिच कंटेंट आला तर अशा प्रकारे आपण काम करायचं आहे। या सगळ्या टिप्स मी सांगितलेल्या आहे, तर त्या फॉलो केल्या तर नक्की तुमचा यूट्यूब चॅनलला सक्सेसफुली मॉनेटाइज होईल। तर 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम कंप्लीट झाल्यानंतर नक्की सक्सेसफुली तुमचा यूट्यूब चॅनलला मॉनेटाइज होईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।